दोंडाईचा पोलीस ठाणे इथं दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 48/2025 BNS कायदा कलम 305 331 प्रमाणे दिनांक 4/3/2025 रोजी फिर्यादी रुखसाना शेख शहीद राहणार गोविंदनगर दोंडाईचा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यात फिर्यादी ही उपचाराकरता घरास कुलूप लावून धुळे इथं सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना काही अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी घरात नसल्याचं पाहून घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तसंच कुलूप तोडून आत प्रवेश करून गोदरेज कपाटात ठेवलेले 1 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 2 ग्रॅमची सोन्याची इयरिंग, 1.5 ग्रॅम वजनाचे मणी, मंगळसूत्र, 2 नग 5 भार वजनाचे पायातील चांदीचे पायल तसंच 1.5 भार वजनाचे 2 नग पायातील चांदीचे बेळे तसंच 20,000 रुपये रोख रक्कम असे एकूण 60,600 रकमेचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले म्हणून गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र गिरासे हे करीत असताना आज रोजी गुप्त बातमीदारामार्फत पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना माहिती मिळाली की 2 संशयित इसम गरीब नवाज कॉलनीत फिरत असून त्यांनी घरफोडी करण्याची शक्यता आहे। त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी पोसई नकुल कुमावत तसंच शोध पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरासे, पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण निकुंबे, पोलीस कॉन्स्टेबल सौरभ बागुल, रोकडे, होमगार्ड अमीन शाह अशांनी सापळा रचून 2 संशयित इसमास ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यांचं नाव शुभम उर्फ जय चौधरी तसंच रोहित रवींद्र पवार असं त्यांना विचारपूस करता सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यांनी फिर्यादी यांच्या घरातील 60,600 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने तसंच रोख रक्कम अशी चोरी केल्याची कबुली दिली। सदर आरोपींकडून सोने तसंच चांदीचे सर्व दागिने हस्तगत करण्यात आले। त्यांनी चोरलेली 20,000 रुपये रोख रक्कम त्यांचा तिसरा साथीदार नदीम शाह याच्याकडे असल्याचं समजलंय। सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक नकुल कुमावत तसंच शोध पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरासे, पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण निकुंबे, पोलीस कॉन्स्टेबल सौरभ बागुल, पोलीस कॉन्स्टेबल रोकडे, होमगार्ड अमीन शाह अशांनी केली। सदर आरोपी हे घरफोडी, चोरी असे गुन्हे करण्यात सराईत असून त्यांनी अजूनही दोंडाईचा तसंच इतर भागात असे गुन्हे केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी सदर आरोपी अटकेत असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र गिरासे हे करीत आहेत।